नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आयटी पार्क हिंजवडी परिसरातील कंपन्या देखील आता सुरक्षित राहिल्या नाहीयेत। हिंजवडी परिसरातील फ्युचरियम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीतील अतिशय गोपनीय डेटाची चोरी तिच्याच माजी कर्मचाऱ्यांनी करून स्वतःच्या कंपनीला कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गंडा घातलाय। सर, फ्युचरिझम कंपनीची कोणी फसवणूक केली आहे, कशा पद्धतीची फसवणूक केली आहे आणि यात कशा प्रकारचा टेक्निकल डाटा चोरण्यात आला? हिंजवडी येथील एक आयटी कंपनी फ्युचरिझम टेक्नॉलॉजी, सदर कंपनीमध्ये इंटरनेट मार्केटिंग, ब्रँड अँड कन्सल्टिंग या पदावर नेमणुकीस असलेले जे त्यांचे एम्प्लॉई होते, त्यांनी सदर कंपनीचा जो सोर्स कोड असतो, सोर्स कोड आणि इतर डाटा याची त्यांनी थेफ्ट केला आणि तो दुसऱ्या कंपनीला, म्हणजे क्लायंट कंपनी त्याची जी होती ASCP सेमीकंडक्टर कंपनी आणि इतर कंपनी, या कंपनीला तो प्रोव्हाइड केला। याच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 33/25 कलम 436672 IT ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर जे कंपनीतले एम्प्लॉई होते त्याच्यामध्ये विश्वजित मिश्रा आहेत, सागर विष्णू आहेत आणि इतर त्यांचे सहकारी जे आहेत 3 जण, यांनी कंपनीचा जो कॉर्पोरेट प्रोटेक्टेड सोर्स कोड आणि इतर डाटा जो होता तो क्लायंट कंपनीला ईमेलद्वारे तो त्यांना पाठवला आणि सोबतच एक स्वतःची एक अपेक्स आयोनिक्स नावाची एक कंपनी सुरू केली आणि सदर जे कंपनी ज्या क्लायंट कंपनी होत्या आपल्या फिर्यादी कंपनीकडे, त्यांचं काम स्वतःकडे घेतलं। यामुळे 82 कोटीचा साधारण त्या कंपनीला लॉस झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 लॅपटॉप, 3 मोबाईल आपण जप्त केलेले आहे आणि यातील आरोपी सागर विष्णू आणि विश्वजित मिश्रा सोबतच आरोपी नामे नयूम शेख या तिघांना अटक केलेली आहे। इतर 3 आरोपी अजून फरार आहेत। सर, आयटी कंपनीज ज्या असतात मोठ्या प्रमाणात सिक्युअर असतात, असं असताना देखील यांच्या एम्प्लॉईने कसं त्यांचा डाटा चोरी केलाय आणि सोर्स कोड कसं चोरी केला? सदर याच्यामध्ये जे 3 एम्प्लॉई आणि आरोपी होते आपले, हे 3 एक मोठ्या पोस्टवर सदर कंपनीमध्ये होते आणि बऱ्यापैकी जो प्रोटेक्टेड डाटा होता त्यांचं हँडलिंग यांच्याकडे होतं। त्यांनी वेगवेगळ्या कन्सल्टिंग कंपनीला मेल करून हा डाटा त्यांना देण्यासाठी सांगितलं आणि मेलद्वारे सदर सोर्स कोड जो कॉर्पोरेट प्रोटेक्टेड होता तो दिला गेला। आयटी पार्क हिंजवडी परिसरातील फ्युचरियम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीतील 3 माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीचा डेटा चोरी करत स्वतःची नवी कंपनी स्थापित करून स्वतःचाच कंपनीला जवळपास 82 कोटी रुपयांचा आर्थिक गंडा घातलाय। या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अपेक्स आयकॉनिक्स सोल्युशन कंपनीतील 6 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कंपनीच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या। ही घटना एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये घडली होती। या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी दत्तात्रय प्रभाकर काळे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसात फिर्याद दिली होती। त्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून विश्वजित मिश्रा, नयूम शेख आणि सागर विष्णू या 3 कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्यात। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।